पंढरीच्या वारीला जाताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी थांबा घेतलेलं मंदिर हे पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी या ठिकाणी आहे। या देवस्थानाचं एक वेगळं महत्त्व आहे। गेल्या 400 वर्षाहून अधिक काळ या मंदिरामध्ये आषाढीचा उत्सव साजरा होतो आणि याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे। संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी थांबा घेतलेलं मंदिर म्हणून या देवस्थानाला एक वेगळं महत्त्व आहे। आकुर्डीतील विठ्ठल मंदिर साधारण 400 ते 500 वर्षापूर्वीचं असावं असा अभ्यासकांचा अंदाज आहे। देहूतून निघून वारीसाठी मार्गस्थ होताना आकुर्डी परिसरातील या विठ्ठल मंदिरात त्यांनी विसावा घेतला। ही आख्यायिका या स्थानाशी जोडलेली आहे अशी माहिती मंदिराचे विश्वस्त गोपाळ कुटे यांनी दिली। हे 400 वर्षाचं मंदिर आहे। आमच्या आज 8 ते 9 पिढ्या आमच्या आत्तापर्यंत 9 पिढ्या झालेल्या आहेत। आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज ज्यावेळेस एकादशी असायची आषाढी, त्या आषाढी एकादशीचा पहिला मुक्काम त्यांचा दीववरनं इथं असायचा। तिथून पहिलं दुसरा मुक्कामाला ते पुण्यामध्ये जायचे। पुण्यातून मग असे ठिकठिकाणी त्यांचे मुक्काम असायचे पूर्वीचे। त्या मुक्कामीप्रमाणे पण पंढरपूरला आजच्या दिवशी पंढरपूरला गेलेले असतात। असा त्यांचा हा पायी रस्ता, त्यांचा पायानी वारी त्यांची होती। आता त्यांची मोठ्या प्रमाणात पालखी निघालेली आहे। ते आता पंढरपूरमध्ये आहेत। त्यांची पालखी पादुका जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची, यांचा आम्हाला फार मोठा आशीर्वाद आहे। आणि आमच्या आकुर्डी परिसरामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज पायी लागतात। हे सर्व लोक आमचे भाविक इथं पुण्यवान आहेत असं आम्ही समजतो। आषाढी एकादशीच्या निमित्तानं परिसरातील भाविक या ठिकाणी दर्शनास येतात। ज्या भाविकांना पंढरपूरला जाऊन विठू माऊलीचं दर्शन घेता येत नाही असे भाविक या ठिकाणी येतात। या मंदिराच्या गाभाऱ्यात विठोबा रखुमाईच्या पाषाण मूर्ती आहेत। या मंदिरात भजनी मंडळाच्या वतीनं भजन आणि कीर्तन केलं जातं। पिंपरी चिंचवड शहर परिसरात पूर्वी काही स्थानिकांना वतनामध्ये जागा मिळायच्या आणि त्याच प्रकारे साधारण 14व्या शतकात शहरातील स्थानिक कुटे परिवाराला हे मंदिर वतनात मिळालं आणि तेव्हापासून त्यांच्या 9 पिढ्या या मंदिराची देखभाल करतात। त्याच पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम देखील या ठिकाणी राबवले जातात। या मंदिरातील दोन्ही मूर्ती स्वयंभू आहेत। वारी दरम्यान या मंदिरात हजारो वारकरी येतात। संत तुकाराम महाराजांनी ही पायी वारीची परंपरा याच मंदिरात सुरू केली। तेव्हापासून ही परंपरा आजपर्यंत सुरू आहे। कुटे कुटुंबासह आकुर्डीतील अनेक कुटुंबे वारीच्या काळात वारकऱ्यांची आपलेपणानं सेवा देखील करतात। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।